केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामगार, शेतकरी, शेतमजूर कामगार आणि महिलांच्या विरोधात एक जबरदस्त तीव्र देशव्यापी आंदोलन होणार आहे. त्याची आखणी सुद्धा 28 आणि 29 जुलै रोजी दिल्ली शहरामध्ये सुद्धा आपल्या वर्गातील राज्य दोन प्रतिनिधी शेतकऱ्याचा प्रश्न शेतकरी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज खेळ भरोसा आयोजन करून खेळ भरोसा आंदोलन करून त्याच्यामध्ये आपण महिलांना 33% आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. आवाज दो. अरे बीजेपी सरकार काय म्हणतं? महिलांना संरक्षण नाही म्हणतं. अरे बीजेपी सरकार काय म्हणतं? महिलांना संरक्षण नाही म्हणतं. अरे बीजेपी सरकार काय म्हणतं? महिलांना संरक्षण नाही म्हणतं. लोकसभा विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. लोकसभा विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. अरे फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है. अरे फूल नहीं चिंगारी है. आज आम्ही या ठिकाणी जे महिला संघटनेच्या वतीने जे काही धरणे आंदोलन घेत आहे तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावला पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करीत आहे. 3 वर्षापूर्वी सरकारने असं सांगितलं होतं आणि ते बिलसुद्धा आणलं होतं की बा महिलांना आम्ही 29 मध्ये 33% आरक्षण देऊ. परंतु आता त्यांनी काही दिवसापूर्वीच नवीन बिल आणलं आणि त्यामध्ये त्यांनी आपली लोकसभेमध्ये संख्या वाढवण्याची जे काही त्यांनी बिल आणलं ज्यामध्ये खासदारांची संख्या 554 वरून 820 करायचं त्यांनी ठरवलं. तर ते तुम्ही जेव्हा जनगणना होईल तेव्हा करा, परंतु आता 29 मध्ये आमच्या महिलांना 33% आरक्षण दिलं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे. तसेच यांनी लाडकी बहीण निवडणुकीच्या काळामध्ये म्हटलं होतं की 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ, परंतु ते 2100 न देता 1500 देत आहे आणि कित्येक महिलांना यांनी अपात्र केलं आहे. तर त्या महिलांना पुन्हा पात्र केलं पाहिजे ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे. महिला अत्याचार सतत वाढत आहे, याच्यावर कुठेतरी यांनी पायाबंदी घातली पाहिजे. नुसतं बेटी बचाव आणि बेटी पढाव हे नारे दिल्याने होणार नाही. महिला कुठेतरी असुरक्षित आहे, तर त्या महिला कशा सुरक्षित होईल याच्यासाठी सुद्धा सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे. यासाठी ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि जे काही मुलं आज शिक्षणासाठी जे जंतर मंतरवर बसलेले आहे त्यांचा पेपर फुटला म्हणून जरी बसले असेल तरी पण आज त्या मुलांवर अतिशय अत्याचार होत आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, अश्रूधूर सोडले, त्यांची डोके फोडली. हे काय म्हणजे कुठली हुकुमशाही आहे? तुम्ही मुलं जर एका मंत्र्याचा राजीनामा मागत असेल तर सरकारने एवढा कशाला विलंब लावायला पाहिजे? कारण शेवटी ते मुलं एक म्हणजे त्यांचा महत्त्वाचा प्रश्न घेऊन ते दिल्लीला बसलेले आहेत. तर त्यांना सुद्धा आम्ही त्यांचा प्रश्न पण सुटला पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि त्या मुलांवर जो काही अत्याचार होत आहे हे सरकारने अजिबात करू नये. ही एक प्रकारची हुकुमशाही आहे आणि या भारत देशामध्ये असल्या प्रकारची हुकुमशाही आम्ही महिला सुद्धा खपून घेणार नाही.